प्रेक्षकांनो, कहाणी में ट्विस्ट आ गया है। सबका साहेब आणि बापू साहेब एकत्र झालेत पिंकीचा नायनाट करायला। सुरुवातीला आपण छान रोमॅन्टिक सीन बघणार आहोत। युवराज आणि पिंकी छान रोमॅन्टिक झालेले दाखवलेत। पिंकी छान आवरून येते आणि युवराजला मनवत असते। युवराज चिडलेला असतो ना तिच्यावर। युवराज काही ऐकत नसतो आणि हे सगळं सुरू असताना त्यांनी ते खूपच सुंदर गाणं प्ले केलंय, साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला वगैरे वगैरे। आणि हे गाणं सुरू असताना हा छान रोमॅन्स आपल्याला दाखवलाय। पिंकी युवराजला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करत असते आणि आता दोघंही रोमॅन्स करता करता अख्खे बाहेर गेले स्विमिंग पूलवर आणि दोघांनीही एकमेकांसोबत छान रात्र घालवली आहे असं त्यांनी दाखवलंय। पण आता तिथे ना प्रेक्षकांनो, यांचा रोमॅन्स सुरू असताना कोणाची तरी शॅडो आपल्याला दिसलीये। हे कोण होतं ते कळलेलं नाहीये, पण काहीतरी सस्पेन्स मात्र क्रिएट झालाय हे मात्र नक्की। पहाटे पहाटे युवराज झोपलेला असतो अजूनही बाहेर सोफ्यावर। पिंकीबाई आवरून सावरून आलाय। ती विचार करते उठवावं का धनींना, पण पुन्हा विचार करते की जाऊ द्या, झोपू देत। सुशीलाबाई येतात खाली आणि बघतात, अरे हा कसं काय बाहेर झोपलाय, आणि पिंकीवर ओरडतात, काय गये याला पहिल्याच दिवशी बाहेर झोपवलं का, काय चाललंय काय तुझा? पिंकी आता म्हणते, नाही सासूबाई तसं काही नाहीये। पण आता सुशीलाबाई म्हणतात, आल्या आल्या रंग दाखवायला सुरुवात केलीस ना तू। पहिल्याच दिवशी कसं काय नवऱ्याला बाहेर झोपवलं ग तू, कसं काय युवराज इथे बाहेर झोपलाय? आता त्या माईसाहेब येतात म्हणतात, सुशीला झाली का तुझी सकाळ, झाला वाटतं आरडाओरडा चालू तुझा? सुशीलाबाई म्हणतात, अहो माईसाहेब कशाचा आरडाओरडा, असं काय करता, काय करणार माणूस सांगा ना, तुम्हाला दिसत नाही का, बघा पोरग बाहेर झोपलंय। हिनं आल्या आल्या सगळं मनमानी कारभार चालू केला। आता नाही, ही पिंकी खाणाखुणा करत असते माईंना, तेव्हा ह्या सुशीलाबाई म्हणतात, युवराजला असं बाहेर झोपवते ही। आता लगेच माईसाहेब म्हणतात, कशाची मनमानी आली ग सुशीले, अगं ती दोघं नवरा बायको त्यांचं बघून घेतील की, तू कशाला तुझ्या शिरात आणतीये बाई? सुशीलाबाई म्हणतात, राहिलं मी राहते गप्प, सगळ्यांनी पण डोळे झाकून घ्या, मला नाही जमणार बाई। सुशीलाबाई तनतन करून निघून गेल्यात। माईसाहेब म्हणतात, जाऊ दे पिंके, तू तिच्याकडे लक्ष नको देऊस, मी देवाला दिवा लावून येते। पिंकी छान गरमागरम चहा करतीये आणि माईसाहेबांना नेऊन देतीये। मला पण दिला असता अर्धा कप तर बरं झालं असतं। असो, आता कुठे मालिकेतून देणार आहे, जस्ट गंमत केली। तर आता माईसाहेब म्हणतात, पिंके बरं झालं बाई चहा आणलास तू, बाई तू घरी नव्हती ना तर या घरात चहा कधी मिळेल त्याची पण शाश्वती नव्हती बघ। पिंकी म्हणते, डोंट वरी माईसाहेब, मैं आ गई हूं ना, मी आता छान चहा करून देणार तुम्हाला सकाळीच, तुम्हाला आवडतो ना अगदी तसा। आता पिंकी युवराजला उठवायला जात असते। माईसाहेब म्हणतात, नको ग उठू पोराला, तो लई दिसाने एवढा शांत झोपलाय ग, तू नव्हतीस तेव्हा डोळ्याला डोळा नव्हता ग त्याचा, रातभर जागाच असायचा तो, कुठं कुठं भटकायचा बघतो। आता पिंकी म्हणते, बरोबर बोलताय माईसाहेब, तुम्ही खूप त्रास सहन केला ना धनीने, झोपू दे त्यांना, मी बाकीच्या कामाचं बघते। माईसाहेब पिंकी गेल्यावर विचार करता, काय पोरगी ही, कोण म्हणल या घरातल्या माणसांनी एवढा छळ केलाय या पोरीचा, सगळं इसरून कामाला लागलीये, लई मोठं मन आहे पोरीचं। इकडे धनंजयचं दार कोणीतरी ठोठावत असतं। धनंजय गडबडून उठतो आणि विचार करतो, ही छबी इथूनही बाहेर काढते की काय मला। पण आता सुशीलाबाई असतात तिथे आणि त्या जाब विचारतात लगेच, काय हो केव्हा आलात तुम्ही, रात्री आल्यानंतर मला कसे काय नाही भेटलात, काय काय चाललंय मला सांगा, पोलिसांनी तुम्हाला कसं काय नाही धरलं, बरं तुम्हाला सोडलेलं आहे तर मग साहेबांना कधी सोडणार आहे? धनंजय म्हणतो, असं कसं सोडतील, ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना। सुशीलाबाई इतकं घालून पाडून बोलतात आता या धनंजयला। सुशीलाबाई म्हणतात, तुम्ही कसं काय इकडे आले, का संपली तुमची निष्ठा? त्या तिथे आतमध्ये येऊन बसतात आणि म्हणतात, आता कशी आहे त्यांची तब्येत साहेबांची? मग धनंजय म्हणतो, त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आला होता। मग सुशीलाबाई म्हणतात, तरी बी तुम्ही त्यांना सोडून इथं आलात, तुम्हाला तिथं थांबावं असं नाही वाटलं का? मग धनंजय म्हणतो, अहो आईसाहेब, मग तो दार लावून घेतो आणि म्हणतो, अहो बापूसाहेब नाटक करतायत आईसाहेब, फक्त त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलंय, सिरियस काही नाहीये। मग सुशीलाबाई हळूच म्हणतात, मला माहिती आहे सगळं। धनंजय म्हणतो, तुम्हाला कसं काय माहिती? मग सुशीलाबाई म्हणतात, 36 वर्ष, किती 36 वर्ष संसार केलाय मी साहेबांच्या सोबत, त्यांची नसनस ओळखते मी। साहेब जेव्हा तिकडे खाली वाकले ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं की साहेब नाटक करताय, मग मी नाटकाला सुरुवात केली। आओ जावाई बापू, उडत्या पाखराची पंख मोजतो आम्ही। धनंजय लगेच म्हणतो, सासूबाई तुम्ही म्हणजे, लगेच सुशीलाबाई म्हणतात, राहू द्या, माझं कौतुक करायची काही गरज नाही, तुमचं काय नवीन नाटक चालू झालं? धनंजय म्हणतो, कसलं नाटक सासूबाई? लगेच सुशीलाबाई म्हणतात, तुम्ही एवढे ताने होता ना तेव्हापासून मी राजकारण माझ्या डोळ्यांनी बघतीये, जास्ती शहाणपणा केलात ना तर लात मारून घराच्या बाहेर हाकलीन मी, छबी हाकलायच्या आधी। काल काय सांगत होतात तुम्ही, घाटवाडीच्या पोरीकडून आहात, तिच्याकडून आहात ना? ऐकलं बरं का, मी ऐकलं सगळं। या सरकारवाड्यात सुई जरी पडली ना तरी त्याची खबर आमच्या कानाला लागतेच। या धोंडे पाटलांनी टाकलेल्या तुकड्यावर जगताय तुम्ही।
माझ्याशी जर फितुरी केली ना तर छबीने बाहेर काढायच्या आधी मीच तुम्हाला हाकलून देईल. धनंजय म्हणतो तसं काही नाही आईसाहेब, बापूसाहेबांचा आणि माझा प्लॅन आहे पिंकीला आपल्या बाजूला घेऊन सगळी माहिती काढून घ्यायची. आपला नाईलाज आहे सासूबाई आता. सुशीलाबाई म्हणतात तुम्हीच सांगताय, हे आम्ही पटवून घेऊ असं होणार नाही बरं का, याची खातरजमा आम्ही करूनच घेऊ. आणि पाळलेल्या कुत्र्यागत इमानदारीने गपचूप पडून राहायचं. धनंजय म्हणतो हो ठीक आहे, पण तुम्ही छबीला समजून सांगा, ती घरातून बाहेर जायला सांगतेय. मला घटस्फोट घ्यायच्या विचारात येते. मी कालपासून झोपले हो रात्री, इकडे कपडे पण नाही बदललेत मी. तुम्ही प्लीज जरा समजावा ना तिला. सुशीलाबाई म्हणतात ठीक आहे, समजावीन मी तिला. माझं तुम्ही एक काम करायचं, काहीही करून तुम्ही माझी साहेबांची भेट घडून द्यायची आजच. धनंजय म्हणतो आईसाहेब असं काय करताय, बापूसाहेब पोलिसांच्या ताब्यात आहे, असं नाही भेटतंय ना सहजासहजी. सुशीलाबाई म्हणतात का, वकील आहात ना तुम्ही, काय उपयोग आहे मग तुमचा, कशाला घेतली मग ती पदवी, एवढं काम तुम्हाला जमत नाही का. ते काय नाही, माझी साहेबांची भेट घडवून द्यायची म्हणजे द्यायची, कसं काय ते तुमचं तुम्ही बघायचं. आता अशी धमकी देऊन त्या निघून गेल्या तिथून. धनंजयला प्रश्न पडलाय आता करावं तर काय करावं. पण आता पुढे पण बघतोय छबी आली आहे खाली आणि ती सगळ्यांना गुड मॉर्निंग करते आणि युवराजला उठवायचा प्रयत्न करत असते. पिंकी म्हणत असते अहो नको छबीताई, त्यांना नका उठू, त्यांचं ना रात्री जागरण झालंय. मग लगेच चित्रा म्हणते अच्छा लिटिल जाऊबाई, तुमची जागरण सुरू झाली वाटतं. छबी पिंकीला चिडवायला लागते. मग पिंकी म्हणते इश छबीताई, दॅट इज नॉट दॅट. आता छबी याला उषा हाणून उठवती युवराजला, उठ काय झोपला रे उठ. युवराज म्हणतो काय ताई साहेब झोपू द्या ना. छबी म्हणत असते गुड मॉर्निंग, उठ रे बाबा आता. पण आता हा पुन्हा झोपी जातो. मग सुशीलाबाई चिडतात आणि म्हणतात घ्या, सूर्य डोक्यावर आला तरी सगळी जण झोपेलेच आहे अजून. काय घरातल्या करत्या बायकांना डोकी बिकी आहे का नाही, दरवाजा सुद्धा कोणी उघडं ना सकाळचा, सगळे माझ्याच नशिबात आलेत. आता असं म्हणून त्यांनी दरवाजा उघडलाय तर दरवाजामध्ये एक मोठा बुके असतो आणि त्याच्यावरती काहीतरी चिठ्ठी असते. मग सुशीलाबाई म्हणतात कोणी पार्सल मागवलं होतं काय. चित्रा म्हणते नाही नाही, माझं ब्युटी किट तर कधीच आलाय. सुशीलाबाई म्हणतात मग हा गुच्छ कोणी ठेवला असेल. चित्रा म्हणते आईसाहेब माझ्या फॉलोअरनं पाठवला असेल. सुशीलाबाई तिचा पचका करतात, म्हणतात फुलाची पाकळी तरी पाठवली कोणी आतापर्यंत तुला. आणि सत्य आणि छबी हसायला लागतात हळूहळू. मग लगेच या सुशीलाबाई म्हणतात छबे बघ बरं कोणी पाठवलंय ते. पिंकी घेत असते हातात, पण लगेच छबीच्या हातात देतात सुशीलाबाई ते. आणि मग त्याच्यावर लिहिलेलं असतं कॉंग्रॅच्युलेशन पियू फ्रॉम जे जे. छबी म्हणते कोण आहे हा जे जे. मग युवराज उठून बघतो कोण आहे जे जे. आणि मग युवराज म्हणतो असेल कोणी यांचा फॅन. छबी म्हणते हो रे, सोशल मीडियावरती खूप फॅन आहेत तिचे, धमाल सुरू आहे आता हिची सोशल मीडियावर, म्हणजे तिने कामगिरीच तशी केली आहे ना. सुशीलाबाई म्हणतात ही तर पिंकी म्हणते ना स्वतःला, मग पिहू कस काय लिहिलंय त्याच्यावर. मग छबी म्हणते ठीक आहे, अगं इतके दिवस ती पिहू नावानेच होती ना, म्हणजे पिहू नावाने तुझ्या पोस्ट काही आहेतच की सोशल मीडियावर. पिंकीला पण प्रश्न पडलाय की जे जे कोण आहे. मग हा युवराज म्हणतो सेलिब्रिटी झाल्या बाबा तुम्ही, आमच्याकडून पण तुम्हाला मनापासून शुभेच्छा. सुशीलाबाई म्हणतात झालं का शुभेच्छा सत्कार समारंभ तुमचा, काय मोठं काम केलं रे, साहेबांना तुरुंगात पाठवलं हिनं, काही एवढा मोठा तीर नाही मारलेला. चहा पाण्याची व्यवस्था होणार आहे की नाही, चल जाय बघ चहा पाण्याचं. आता माईसाहेब जोरात ओरडतात पिंकीवर आणि म्हणतात थांब पिंकी, ती कोणासाठी बी काही करणार नाही आता, आणि रोज चहा नाश्ता स्वयंपाक सगळं पिंकीच बनवते. आता आज चित्रा बनवणार, पिंकी आराम करणार आज. लगेच चित्रा म्हणते मी माईसाहेब. माईसाहेब म्हणतात हो तूच. युवराज लगेच म्हणतो हा वहिनी लई फक्कड चहा बनवतात, एकदम मस्त. लगेच ही चित्रा म्हणते मी फक्कड बनवते हो चहा भाऊजी, पण मोठी सून म्हणून माझा काही मान आहे की नाही. सत्या म्हणतो काही मान नाहीये. अगं बाई एखादं काम कर, काही तुझा मान कमी नाही होणार आहे, कर की काम. लगेच चित्रा म्हणते मग तुम्हाला काय म्हणायचंय, मी काहीच काम करत नाही का. सत्या म्हणतो काहीच काम करत नाहीस तू. तेवढ्यात आता यांच्या चंद्रीताई आल्या, त्या म्हणतात नका भांडू चित्राताई, मी आले ना, मी करते सगळ्यांसाठी चहा नाश्ता स्वयंपाक पण. आता युवराज म्हणतो वा वा, आता चंद्रीताई आल्या म्हणजे चांगला चहा प्यायला मिळणार. लगेच चित्रा चिडते. लगेच सुशीलाबाई म्हणतात झाली का तुझी सुट्टी, चला चंद्रीबाई कामाला लागा. आता पिंकी विचारते कशा आहात तुम्ही चंद्रीताई. चंद्री म्हणते मी मस्त आहे, तुम्ही कशा आहात. पिंकी म्हणते मस्त. आता तेवढ्यात डॉल्बी जोरजोरात उड्या मारत येतोय, पिंकी वहिनीचा इजय असो, पिंकी वहिनीचा इजय असो. आता चित्रा चिडते आणि म्हणते काय उड्या मारताय माकडावानी डॉल्बी भाऊजी, काय चाललंय तुमचं. आता डॉल्बी म्हणतो ओ चित्रा वहिनी, तुम्हाला माहितीये का पिंकी वहिनीचा व्हिडिओ किती व्हायरल झालाय ते. समधीकडं पिंकी वहिनीची चर्चा आहे, स्टार झाल्यात त्या स्टार.
आणि पिंकीला प्रश्न पडलाय की नेमकं काय केलंय मी, आणि इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय. पुढे आपण बघतोय सपकाळ साहेब बापूसाहेबांना भेटायला आले दवाखान्यात आणि ते बापूसाहेबांना म्हणतायत त्या पिंकीने माझ्या मितालीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, तिला मी सोडणार नाही. माझ्या मितालीच्या आयुष्याचं सुख हिरावून घेणाऱ्या त्या पिंकीला मी कधीच सुख मिळू देणार नाही. आता लगेच बापूसाहेब म्हणतात मिळू द्या की हात, होऊ द्या युती. पण आता ह्या सुशीलाबाई सुद्धा श्राप देतात पिंकीला की माझ्या नवऱ्याला तू माझ्यापासून दूर केलंयस ना, तसंच तुझा पण नवरा तुझ्यापासून खूप लांब निघून जाईल. प्रेक्षकांनो, ही पिंकीनं युवराजचं ऐकतच नाही. तो नेहमी म्हणत असतो बिचारा आपण वेगळं राहू, पण तिच्या या हट्टामुळे काही ना काही होणार आहे असं वाटतंय. पण आता कुठला ट्विस्ट या मालिकेमध्ये आणतील हे बघणं खरंच खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आवडेल ना तुम्हाला? मग प्लीज आजचा रिव्ह्यू लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.